नमस्कार मित्रांनो, एन के एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा, शिष्यवृत्ती परीक्षा असेल, नवोदय परीक्षा असेल, विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी एक नेहमी येणारा प्रश्न आहे, तो म्हणजे क्रमवार संख्यांची बेरीज. अतिशय सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये आपण क्रमवार संख्यांची बेरीज काढू शकतो. यामध्ये आपल्याला क्रमवार नैसर्गिक, क्रमवार सम आणि क्रमवार विषम हे तिन्ही प्रकार या ठिकाणी पाहायचे आहेत. यासाठी एक सूत्र आहे, एक सोपी पद्धत आहे. सूत्र असं आहे, क्रमवार संख्येची बेरीज काढत असताना त्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. जेवढ्या क्रमवार संख्यांचा आपण बेरीज करणार आहोत तेवढ्या एकूण संख्या या ठिकाणी घ्यायचं आहे. आता त्याच्यातलं जर उदाहरण पाहायचं झालं, 1 ते 20 या क्रमवार संख्येची बेरीज पाहूयात आपण. आता 1 ते 20मध्ये पहिली संख्या आहे 1 अधिक शेवटची संख्या आहे 20 भागिले 2 गुणिले 20. आता हे जर उदाहरण आपण सोडून पाहिलं, 20 आणि 1ची बेरीज येते 21 गुणिले हे 20 छेदामध्ये आहेत 2. ह्या 2ना आपण 20ला भाग घालूया, बे एक बे बे 0 0. 21चा आणि 10चा गुणाकार येतो 210. म्हणजे 1 ते 20 या क्रमवार संख्येची बेरीज आली 210. दुसरं उदाहरण पाहूयात आपण, 1 ते 50. आता 1 ते 50मध्ये पहिली संख्या आहे 1 आणि शेवटची संख्या आहे 50 भागिले 2 गुणिले एकूण संख्या आहे 50. ह्याचं पण बघा, 50 आणि 1ची बेरीज येते 51 गुणिले 50 छेदामध्ये 2. 2 आता 50ला भाग घालूयात आपण. 2 जर 50ला भाग घातला तर या ठिकाणी उत्तर येतं 25. आणि 25 आणि 51 याचा जर आपण गुणाकार केला, 25 × 25ला 5 चे 2, 25 5 125 आणि 2 127. 1 ते 50 या संख्यांची बेरीज येते 1275. यानंतर तिसरं उदाहरण आपल्यासमोर आहे 51 ते 100. आता तिसरा प्रकार थोडासा वेगळा आहे. क्रमवार आहे पण 1 पासून सुरुवात नाही. याच्यामध्ये आपल्याला पहिली संख्या आहे 51 अधिक शेवटची संख्या आहे 100 भागिले 2 गुणिले आपल्या सूत्रामध्ये आहे एकूण संख्या किती आहेत. आता कधीकधी आपल्याला एकूण संख्या काढत असताना जास्त संख्या जर असतील तर त्यावेळेस अडचण येते. त्यावेळेस एक सोपी पद्धत आहे. आपली शेवटची संख्या किती आहे 100 आणि पहिली संख्या आहे 51. आता 51च्या अगोदरचा नंबर आहे 50, म्हणजे आपण 50 अगोदरच्या संख्या घेतलेल्या नाही त्याच्यामध्ये. मग आपण शेवटच्या संख्येमधून जर ह्या पहिल्या संख्येच्या अगोदरची संख्या वजा केली, थोडक्यात सांगायचं म्हणजे शेवटची संख्या आहे 100 आणि त्याच्यातून आपली पहिली संख्या 51च्या अगोदर आहे 50. जर 100मधून 50 वजा केले तर 50 एकूण संख्या मिळतात. जर एकूण संख्या काढता येत नसतील तर या पद्धतीनं आपल्याला काढता येईल. आता आपल्या सूत्रानुसार आपण हे करणार आहोत. 100 आणि 51ची बेरीज येते 151 गुणिले 50 आणि छेदामध्ये आहेत 2. ह्या 2 परत आपण 50ला भाग जातो, इथे येतात 25. आणि या 25 आणि 151 याचा जर गुणाकार केला आपण तर तो येतो 3775. म्हणजे पहा, 1 ते 20 क्रमवार संख्येची बेरीज केली आपण 210 आली अगदी कमी वेळामध्ये. 1 ते 50 क्रमवार संख्येची बेरीज 1275 येते. अशाच पद्धतीनं आपण तिसरं पण गणित पाहिलं. आता याच्याबरोबरच असे काही प्रश्न असतात, क्रमवार समसंख्यांची बेरीज. आता याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे 1 ते 30 यामधील समसंख्यांची बेरीज. याला पण सूत्र हेच लागू होईल. पहिली समसंख्या 2 अधिक शेवटची समसंख्या 30 भागिले 2 गुणिले आता इथं 15 आहे. आपल्या सूत्रामध्ये सांगितले एकूण संख्या. मग आता आपण सध्या पाहायला लागलो समसंख्या पाहत आहोत. मग 1 ते 30मध्ये क्रमवार नैसर्गिक संख्यांमध्ये अर्ध्या समसंख्या असतात, अर्ध्या विषम असतात. म्हणजे 30 संख्यांमध्ये आपल्याकडे आहेत एकूण समसंख्या 15. या सूत्रानुसार आपण मांडणी करूयात. 30 आणि 2ची बेरीज येते 32 गुणिले 15 भागिले 2. 2 32ला भाग घातला, बे एक बे बेस आहे 12. 16 आणि 15, 16 5 80ला 0 8 240. 1 ते 30 या समसंख्यांची बेरीज येते 240. आता विषम संख्यांचं पण तसंच. 1 ते 30मधले विषम पाहूयात आपण. पहिली विषम आहे 1
शेवटची विषम आहे 29 भागिले 2 गुणिले 15. 15 कारण 15 सम आहेत म्हणल्यावर 15 विषम असणार आहेत. आता यांची बेरीज केली 29 आणि 1ची बेरीज येते 30 गुणिले 15 भागिले 2. 2 ना आपण 30ला भागल्यानंतर येतं 15. 15 आणि 15चा गुणाकार येतो 225. म्हणजे 1 ते 30 मधील विषम संख्यांची बेरीज येते 225. 1 ते 30 मधील समसंख्यांची बेरीज येते 240. सगळ्यात सोपं आहे. हे सूत्र लक्षात जर ठेवलं आपण, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या. कितीही संख्या असतील तर या पद्धतीनं आपणाला तेवढ्यांची बेरीज अगदी सहजपणे करता येते आणि कमी वेळामध्ये. स्पर्धा परीक्षेसाठी अगदी कमी वेळामध्ये हे उत्तर काढणं आवश्यक असतं. तर अशा पद्धतीने आपण क्रमवार संख्यांची बेरीज या पद्धतीने करता येतो. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.